वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अगेन. सो डायरेक्ट कॅबमध्ये दिसतो आम्ही तुम्हाला, म्हणजे फॅमिली. आणि आम्ही निघालो आज. स्पेशल संडे आहे. सो माझ्या मामीकडे खूपदा तिने इन्व्हिटेशन दिलं होतं पण जाणं आमचं झालं नव्हतं. तर आता फायनली तिच्या इन्व्हिटेशनवरती आम्ही आता निघालो सगळे. 5 वाजलेत. आम्ही आता दुपारच्या संध्याकाळच्या निघालो तिकडे. अक्षता नाही दिसत आहे, तर आमच्यामध्ये मिसिंग आहे ती, कारण की तिला बरं नाही आहे. सो ती घरी थांबली आहे. मी, मम्मी, ओंकार आणि पप्पा पुढे. आता आम्ही पोचलोय फायनली मामीच्या घरी. खूप एक्सायटेड होतो यायला, खूप वेळ प्लॅन केला, पण आता शेवटी फायनली आलोय आम्ही. आणि इथे आजीचा व्हिडिओ कॉल चाललाय, तिला दाखवत होतो की बघ बाई आम्ही आलोय घरी मामीच्या. आणि आता मामी सगळ्यांना चहा बी देत होती, फॉर्मॅलिटी करत होती थोडीफार, पण तरी मी चहा घेत नव्हती, पण मामीने जबरदस्ती दिला म्हणून घेतला. सो हे आम्हाला आता अखिल घेऊन आला फिरायला सेन्सरी गार्डनमध्ये, इकडे जवळच आहे. सो आपण बघूया. अखिल घेऊन आला आम्हाला गार्डनमध्ये. तर आपण आता पुढे बघूया कसं आहे गार्डन सुद्धा. सो याचं मराठीत नाव आहे संवेदना उद्यान, सेन्सरी गार्डन संवेदना. आणि हे आहे एंट्रन्स. एंट्रन्स खूप छान वाटतंय. एंट्रन्स तर छान आहे. वॉकिंगसाठी खूप छान आहे. आणि छोटे मुलं, पॅरेंट्स, सर रात्री संध्याकाळी थोडं रिलॅक्स आहे. गार्डनचा एरिया खूप छान आहे. छान आहे. शांतता तशी थोडी पीसफुल वाटती आहे, पण मुलं आहेतच आहेत, थोडा आवाज करणार आहे. आणखी 7:30चा टायमिंग आहे. सो सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन आलेले आहेत. पण नाही, छान आहे गार्डन, तसं मला आवडलं. सो आमचा अचानक वेगळं प्लॅन ठरलेला आहे. ते गार्डन आम्ही फिरून आलो. आता जरा दुसरं गार्डन बघतो झोक्यांसाठी खास. आणि आम्हाला म्हणजे मी अखिलला ट्रीट देणार आहे पाणीपुरीची. चला तो बोलते काय देते किती प्लेट खाणार आहे? मी बघूया 3-4 जेवायचं आहे अखिलला. मम्मीने जेवण केलं बरं, माझा नको बिल काढू. ताई बोलली खायची ताईलाच होती. ताई फक्त आपल्या नावावर नेतीये. आणि मी त्याला ट्रीट देते पाणीपुरी. हो, हे संपूर्णपणे खोटं बोलत आहे ती. हा. संपूर्णपणे खोटं बोलत आहे. काय राणी हाय कर. राणी तू बोलते तर मी देणार मग. सो मी माझा गोष्ट पूर्ण केलेली आहे. यांना ट्रीट देते मी पाणीपुरीची. अजून एक गोष्ट बोलली होती, ही खाणार नाही. मी टेस्ट करणार आहे तुमच्यावर. मी टेस्ट करणार आहे. पहिले माझ्याकडनं होती पाणीपुरी, मी काढला विषय गाईज. आणि पण पाणीपुरी टेम्पटिंगच असते खरं. मी डाएटवर जाईल पण पाणीपुरी नाही सोडणार. डाएट असं 2 दिवसाने मोडत असते. एक का की पाणीपुरी तर डाएटचीच असते ना. त्यात काय आहे, रगडा आहे चांगला, तिखट पाणी. जिमवाले पाणीपुरी खायला सांगतात. मिडियम देऊ ना. जिमवाले पाणीपुरी खायला सांगतात. बघितलं, ऐकलं काकींचं. जिमवाले पण जरा वेळ थांबा तुम्ही. 9च्या नंतर 9च्या टायमाला बघा सगळे जिमवाले पुरे येतात. कळलं का रे? पाणीपुरी इज डाएट. एकदम सी दिस गाय. मला तिखट द्या ये ना. आता ह्या दोघांना अजून एक आईस्क्रीम ट्रीट आहे माझ्याकडनं. काय आईस्क्रीम ट्रीटमध्ये दिसतं मला कळत नाही आहे. काय गाईस, काय घ्यायचं? ये बॉक्स निकालो ना.
नहीं इसके नीचे क्या है? कोणती पाहिजे रे तुला? मी आईस्क्रीम्स घेतलेल्या आहेत. दिली ना आईस्क्रीमची ट्रीट. वा, हे ना एवढे फेक ऍक्टर्स आहेत ना दोघं माझ्या यूट्यूब चॅनलला, बघितलं ऍक्च्युअल मध्ये. चला आता तुमची पाणीपुरी सोबत आईस्क्रीम ट्रीट पण केली आहे मी कम्प्लीट. आणि आता तोंड बनते आणि आता सरळ घरी जायचं, नाही तर मामी बोलेल उगाच बोलवलं यांना. ओ गाईस, खाओ ना, अभी अभी जोर दिखाते थोड़ा आइसक्रीम का और पानीपुरी का. 1 2 3 4 आई शपथ गाईस. परत एक सामना आहे आणि आता हा सामना जाम गरमागरमीचा आहे आणि तो जिंकणार आहे कदाचित. भाई जरा खूपच मेहनत घेऊन चाललंय भावाचं. ओ तुमच्या हड्ड्या मोडू नका, बस एवढं काम करा. वा चलो, मी पण शॉर्ट व्लॉग घेतोय आजच्या विजिटचा. सगळं फिरून आल्यानंतर आमचं चाललंय खेळणं. खूप दिवसांनी असं फिजिकल लुडो खेळतोय ना ओंकार आपण. हा नाही तर मोबाईलवरती खेळायचं, पण आमच्या सोंगट्या भारी येतात. ग्रीन 2 छोट्या 2 मोठ्या मस्त. तिने धरते का काही चढाव, सबसिडी नाही, लुडो लुडो चढाव. एवढी हारली की गेमच विसरली. जगदीश बुड्डे को मत दिए खाण्याची बघू दे बरं. चेसची बारी आहे. हाय करा पप्पा, फक्त काय बोलू नका. मामीने खूप टेम्पटिंग मेन्यू बनवलेलं. पनीर वटाणा, गुलाबजाम, फ्राईड राईस आणि इवन मम्मीची फेवरेट शेंगदाण्याची मिरची पण केलेली मामीने फॉर सरप्रायझिंग. आणि आता आम्ही बसलो आहे जेवायला. सगळ्यांनी खूप मस्त गप्पा मारल्या. खूप इम्प्रॉम्प्टू प्लॅन होता आमचा. पप्पांनी मामाने खूप गप्पा मारल्या. मम्मी आणि मामी घरीच होती. ओंकार, मी आणि अखिल खाली गेलेलो फिरायला, तिथे पण खूप मजा आली. आम्ही पाणीपुरी खाऊन आलेलो, पण हे मामीला सांगितलं नव्हतं म्हणून आम्ही गपचूप जेवायला बसलो येऊन डायरेक्ट. त्यात सुनीतचा कॉल आलेला, सगळ्यांना दाखवत होतो आम्ही. त्याची मॅच होती म्हणून त्याला नाही जमलं यायला, पण ठीक आहे, व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो आम्ही. आता बसलो जेवायला. या सगळ्यांनी जेवायला. खूप मस्त बनवलेलं मामीने जेवण. डाळ राईस पण होता आम्हाला एंडिंगला, आणि स्वीटमध्ये आम्हाला आईस्क्रीम होती मामीकडनं. खूप भारी होतं जेवण. खूप मजा आली. खूप शांततेत दिवस गेला. खूप गप्पा मारल्या, खूप हसलो खेळलो आणि घरी निघालो. मामीकडनं पण एक गिफ्ट जमा झालं आपल्याकडे. 2 वर्ष झालेत लग्नाला, पण गिफ्ट गोळा करत राहायचं. आणि आता मामीकडे पण झालाय स्पेशल डे आमचा. आता आम्ही निघतोय
लेट झालं सगळ्यांना उद्या ऑफिसला जायचंय. आवाज सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईज गाईज. काय आता आले काय काय झालेला आहे आता डे पूर्ण. आता आम्ही निघतोय. मला सारखे वाच मिळू दे. चल चलो बाय. तो कुठे गेला केशव? चला बाय बाय. फायनली आम्ही निघालो आहोत. 9:30 झालेले आहेत आणि ओंकार बिचारा दमलाय आता खूप सकाळपासून. कालचं जे बिलाचं विजिट होतं एकदम, आज कर्जतवरनं आलाय 3 वाजता आणि लगेच आंघोळ करून निघालो आम्ही इकडे नवी मुंबई साईडला. आता जायचंय ऑफिसला आणि आम्हाला पण सगळ्यांना जायचं. बाय बाय. चांगलं झालं छोटं मीटअप. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत यू नो ऑल काय करायचंय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.